मी काय म्हणते, चला तर जरा मला भांडे घासू लागा. नाही नाही, मी नाही करू लागत, माझी तब्येत खराब आहे. हा, अशी का रोजच तब्येत खराब राहते का तुमची? केव्हा पण म्हटलं काम करू लागा तर तेच सांगता तुम्ही माझी तब्येत खराब आहे. हा मग ते आहे तेच सांगीन ना, मी कशाला काम करू लागू तुला, तूच कर. हा मग का सर्व काम मीच करू का घरचं? तुम्ही काय करताय ना? मी कशाला काम करू लागू तुले? हे मायाचं घर आहे, मायाच्या घरी कोणी काम करते का? हा मग माझं पण नवऱ्याचं घर आहे ना, मी काम करत नाही का? ते तुम्ही मला नको सांगा. हे मायाचं घर आहे, मायाच्या घरी मी कशाला काम करू? हा मग मी पण मायच्या घरी होती, मी तर करे ना माझ्या मायच्या घरी काम. हा मग का मी सांगितलं होतं तुम्हाला मायाच्या घरी काम करा म्हणून? असं आहे का? आता तुम्ही काम करसान तर मी काम करीन, नाही तर मी पण आता काहीच काम करणार नाही. हा मग मला काय सांगताय नको करा? हा नको करा, मग कोण करीन घरातलं काम? तुम्हाला पण समजीन ना, आता थोडे दिवस राहिले आता मग जाणं पडीन नवऱ्याच्या घरी. हो माहित आहे मला नको शिकवा. थांबव तू, थोडे दिवस राहिले तुझे, ह्याच वर्षी दिंडी काढायला लावते तुझी. सांगते माणसाले लवकर सवकर करायचं आणि जाऊ द्या हिला नवऱ्याच्या घरी. असं नाही चालत, काम करणं पडते. नाही काम करणार तर कसं चालीन मग नवऱ्याच्या घरी? तिथं काम करणार नाही तुम्ही, मग तो आवाज झोडणार नाही तुम्हाला. मग यसान रडत रडत, भाऊ मा नवरा मारतो मला. ते तुम्ही मला नको शिकवा, मी माझं बघीन, तुम्ही तुमचं बघा. थांबव तू, तुले तावल बदमाश सासूच्या घरी द्यायला लावते मी. ते बरोबर 4 दिवसात शिधी सट करीन तुले, मग समजीन तुले काय राहते नवऱ्याचं घर. तर तुम्ही इथं काम करणार नाही, मग नवऱ्याच्या घरी कसं का काम करसान तुम्ही? तुम्हाला काय, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, महानवऱ्यालाच बोलतीन. का रे तुनं तुझ्या बहिणीले का काही शिकाडलं नाही बापा? हाव कशाले, मी बोलायचा मोकाच देणार नाही. मी बरोबर काम करीन महानवऱ्याच्या घरी. तुमच्यासारखी थोडी आहे हातभर करते ना गावभर सांगते. हा मी तर पूर्ण लोकायला सांगत फिरते की एवढं काम करते मी. हा मग सांगतानी का तुम्ही मला? का सांगतानी गलीतल्या बाया? काय सांगता तुम्ही त्या बायाले? सर्व काम मीच करते, मला कोणीच काही काम करू लागत नाही. हा मग सर्व काम मी नाही करत तर कोण करते? हाव सर्व काम करता का तुम्ही? म्हणजे माझी आई करू लागत नाही का तुम्हाला? काय पण बोलताय का? काय करू लागते तुमची आई मला? हा मग का तुम्हीच करता सर्व काम? हा मग मी नाही करत तर कोण करते? माई आई शेतातलं काम करत नाही का? तुम्ही तर करता नाही शेतातलं काम. वा वा, चांगलंच सांगताय तुम्ही तर. म्हणजे मी शेतातलं पण ना घरचं पण करू का? हा मग का बाया करता नाही शेतातलं काम? बायाचं नको सांगा मला. माईनं काय सांगलं होतं लग्नाच्या अगोदर? माई मुलगी शेतात जाणार नाही, मग मी का जाऊ शेतात? शेतात जाणार नाही, मग शेती कशी बघली? हा मग तुम्ही का बघणार नाही शेती? तुम्ही का भिकाऱ्याशी लग्न करसान? तुम्हाला काय करायचं आहे? मी कोणासोबत पण करो लग्न, भिकाऱ्यासोबत का ना करो? थांबव तू, भिकाऱ्यालाच द्यायला लावते तुले. असं नाही चालत, काम करू लागणं पडते. तुम्ही तर काहीच काम करता नाही, बसेर राहता महाराणी सारखे. हा मग काय झालं? माझी आई काम करते, माझा भाऊ काम करतोय, माझा बाबा काम करतोय, मग मी का करू? हा मग माझा नवरा पण काम करतोय, पण मी तर करते ना. जरा मला भांडे घासू लागसान तर का हातपाय मोडतीन तुमचे. काही पण बोलताय का? येऊ द्या माईला, सर्व धांगडे सांगते तुमचे. माझे काबा मुळतीन हातपाय, तुमचे मुळत ना. माझे हातपाय मोडतीन तर तुम्हाला कोण पोशीन? कोण करून खवाळीन तुम्हाला? हा कसं तुमच्याच भरोशावर जगताय आम्ही? म्हणजे तुम्ही नसले की आम्ही भुकेलाच मरून जाऊ? हा मग कोण स्वयंपाक करून खवाळीन तुम्हाला? तुम्ही तर काहीच करता नाही. हा कसं तुमच्या लग्नाच्या अगोदर तुम्ही डब्बा पाठवत होते आम्हाला? मी कशाला पाठवू तुम्हाला डब्बा? आणत असतान तुम्ही कोण्या मंदिरातून? हा मंदिरातून आणत ना आम्ही, भिकारी होते आम्ही. मग का केलं भिकाऱ्यासोबत लग्न तुम्ही? पायनं कशी बोलते, नवऱ्याच्या घरी बोलजो म्हणा, मग बघजो कसं तोंड चेंता ते तुझं. हाव मी तर घरा पैशावाला नवरा पाहलाय, माहित नाही का तुम्हाला? काहीच काम करणं नाही पडत मला, घरात कामवाली चांगली आहे माझ्या. कामवाली सांगतील ना तुम्हाला का पलंगावर बसाडायला आणली की? मी कशाला बसू पलंगावर? तुम्हीच बसा पलंगावर, खा ना बसून आहे तर. काही पण बोलताय का? कसं तुम्हीच खावडताय मला कमून? जास्त बोलायचं नाही, समजलं ना? मा बाबाची कमाई खाते आहे मी. हाव तुमचाच बाबा काम करतो, महानवरा काम करतच नाही कसं? हाव मी का नाही म्हणते, मग मा का भावनी येतो? चाला ना जरा, घासू लागा ना भांडे. नाही सांगलं तुम्हाला, नाही म्हणजे नाही, मला काम सांगायचं नाही. काम सांगायचं नाही, मग का खायचं सांगायचं नुसतं? तू माझी जास्त बोलू नको, माझं डोकं दुखते, मी अगोदरच सांगते तुला.
हा तुला तुला म्हणते का वहिनी मी तुझी? बोलायची अक्कल आहे की नाही तुला? तू मला शिकवशील का मग बोलायची अक्कल? माझी अक्कल काढती का तू? शहाणपणा करते का जास्त माझ्या घरात येऊन? हा मग काय करशील तू? तुझं घर नाही हे मा नवऱ्याचं घर आहे, समजलं ना? मुलगीचं घर नवऱ्याचं घर राहते, मायचं घर नाही, कळलं ना? हा कसं का मायचं घर राहत नाही? मा पण अर्धा हिस्सा आहे घरात पण न वावरात पण. हाव कसा काय हिस्सा आहे तुमचा? हिस्सा मागून तर पहा, मग समजीन तुम्हाला. हा मग काय करशील तू? हिस्सा आहे नाही का मा? तू नको करू नवा, नाही तर 2-3 ठेवून दिन ना तुझ्या काना खाले. काय बोलली तू? मले मारशील? मा घरात येऊन मले मारशील? अशी एक ठेवीन ना तुले, मले काय माही म्हणतीये का? तू जादा बोलू नको नवा, नाही तर झिट्या उपटीन ना तुझ्या. शहाणपणा करू नको ना जास्ती. काय करशील तू? नाही तर मला मारशील का? मार मारून तर पाय तू मले, मग धावते मी तुला माझा जलवा. हाव लय जलवाय तुझा, डबल बॅटरी. काय पण बोलती का मला लाल मुंगी? मान सोड तू माही, नाही तर लाल मुंगी धावून देईन तुला. काय करू शकते तर? काय धावशील तुम्हाला? चावशील का तुम्हाला? चाव कावरली की अशी? काय मले मारते? थांब तू आता. लात मारली व इन, किडे पडती निच्या पायात. थांब तू आता, तूने मले मारलाय ना. मीन पण लहानपणी सरकारी शाळेत कराटे शिकले. तोंडावर मारलं व इन लाल मुंगीनं. केस नको ओढू तू माझे, केस सोड तू. बोल ना आता लाल मुंगी पडली ना थंडी. माझे केस पकडत होती ते. वय काय करती व? सोड मा बहिणीला. भाऊ एकाची मारते मला लाल मुंगी. अव्वा मा बहिणीले मारती तू केव्हाची? देऊ का तुझ्या काना खाल्ले 2? अवा तुमची बहीण मला मारते केव्हाची? मला म्हणते लाल मुंगी, मा घराच्या बाहेर निघ. हाव सकाळचा मीच भेटला तुले, मला काय दिसलं नाही की तुनं मा बहिणीचे केसात आणले होते. मला शिकवती का? 2 ठेवू का तुझ्या काना खाले? अव मग त्याच्या अगोदर तुमच्या बहिणीनं माझे केसात आणले होते, म्हणून मी तुमच्या बहिणीचे केसात आणले. काका बहीण तू पण केसात आणले होते का हिचे? हा भाऊ मग तिनं माझ्या कानाखाली मारली होती ना. कावा तुनं मा बहीणच्या कानाखाली मारली का? हिम्मत कशी का झाली तुझी? हा मग तिनं अगोदर मला लात मारली होती ना, मग मी मारलं. का बहीण तू लात मारली होती का हिला? हा मग तिनं कानाखाली मारली होती ना माझ्या, मग मी मारणार नाही का तिला? तू सांग भाऊ, ते मला मारीन मग मी का तिची पूजा करीन? आता एक काम करा तुम्ही दोघं, एक वही आणि एक पेन घ्या. तिच्यामध्ये लिहा वहिनी आणि ननदची भांडणाची सुरुवात कशी झाली होती, संदर्भ सहित स्पष्टीकरण द्या. तुम्ही का पाहताय? तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा हिच्यामध्ये कोणाची चूक होती, ननदची की वहिनीची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.